तर मित्रांनो, आता वाजले सकाळचे 10 आणि आता आपण जात आहोत हरिहरेश्वरच्या दिशेने. हरिहरेश्वर दुपारपर्यंत एक्सप्लोर करून नंतर आपण दिव्याघरला जाणार आहोत आणि नंतर आपण श्रीवर्धन एक्सप्लोर करणार आहोत. तर या व्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण 2 दिवसाची आयटिनरी मी सांगणार आहे. त्यामध्ये हरिहरेश्वर, दिव्याघर, श्रीवर्धन, त्यानंतर तिकडचे प्राचीन मंदिर जे काय असतील ते सगळं असणार आहे. तर व्लॉग पूर्ण बघा. तर चला आता आपण सुरुवात करूया आपल्या जर्नीला. तर चला मित्रांनो, चालू करूया आपली 2 दिवसाची जर्नी. लेट्स गो. सकाळचे 10 वाजले आणि आपण सुरू करतोय कोकणातील इतिहास, श्रद्धा आणि निसर्गाचा एक सुंदर प्रवास. आपली ही राईड सुरू होते माणगावमधून. माणगाव ते हरिहरेश्वर हा जवळपास 65 किलोमीटरचा प्रवास आहे. कोकणातील हिरवागार निसर्ग, वळणावळणाचे रस्ते आणि समुद्राच्या दिशेने जाणारी वाट आपल्याला घेऊन जाते दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिहरेश्वरकडे. हरिहरेश्वरमध्ये आपण दर्शन घेणार आहोत हरिहरेश्वर मंदिराचे, काळभैरव मंदिराचे आणि अनुभवणार आहोत समुद्र किनाऱ्यालगतचा प्रसिद्ध प्रदक्षिणा मार्ग. हरिहरेश्वरचा इतिहास आणि अध्यात्म अनुभव आपण पुढे निघणार आहोत दिव्याघरच्या दिशेने. हरिहरेश्वर ते दिव्याघर हे अंतर सुमारे 35 किलोमीटर आहे. समुद्र किनाऱ्यालगतचा हा मार्ग कोकणातील सर्वात सुंदर राईड्सपैकी एक मानला जातो. दिव्याघरमध्ये आपण भेट देणार आहोत सुवर्ण गणेश मंदिराला, प्राचीन उत्तरेश्वर मंदिराला आणि रूपनारायण मंदिराला. दिव्याघरचा वारसा जाणून घेतल्यानंतर आपण निघणार आहोत आपल्या प्रवासाच्या अंतिम टप्प्याकडे. दिव्याघर ते श्रीवर्धन हे अंतर अवघे 20 किलोमीटर आहे. श्रीवर्धनमध्ये सौंदाई माता मंदिर, जीवनेश्वर मंदिर आणि मराठा इतिहासाच्या साक्षीदार असलेल्या पेशवे स्मारकाला भेट देत आपण ऐतिहासिक सफरीची सांगता करणार आहोत. सुमारे 120 किलोमीटरच्या या प्रवासात आपण अनुभवणार आहोत कोकणचा इतिहास, श्रद्धा, समुद्रकिनारे आणि निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य. तर चला सुरू करूया हरिहरेश्वर, दिव्याघर आणि श्रीवर्धन या अविस्मरणीय प्रवासाला. मुख्य मंदिराचे दर्शन घेण्याच्या अगोदर श्रीदेव काळभैरवांचे दर्शन घेतले जाते. अशी मान्यता आहे की शंकर भगवानाने राक्षसांचा वध करण्यासाठी काळभैरवांचं रूप धारण केलं, म्हणून मुख्य श्रीदेव हरिहरेश्वराचं दर्शन घेण्याच्या अगोदर काळभैरवाचं दर्शन घेतलं जातं. आता आपण मंदिर आतमधून बघूया. काळभैरव मंदिर हे कोकणातील अतिशय प्राचीन आणि महत्त्वाचे शिवक्षेत्र मानले जाते. याला दक्षिण काशी असेही संबोधले आहे. काळभैरव हे भगवान शिवांचे उग्र आणि रक्षक स्वरूप मानले जाते. काळभैरव मंदिराची रचना साधी पण प्राचीन आहे. मंदिरात प्रवेश करतात शांत आणि आध्यात्मिक वातावरण जाणवते. मंदिराच्या वास्तूमध्ये पारंपरिक कोकणी आणि मराठाकालीन स्थापत्य शैलीचा प्रभाव दिसून येतो. मंदिराच्या सभामंडपात आणि आतील भागात सुंदर कोरीव लाकडी खांब पाहायला मिळतात. या खांबांवरील नक्षीकाम त्या काळातील कारागिरांचे कला कौशल्याची साक्ष देते. गाभाऱ्यात भगवान हरिहरेश्वर विराजमान आहे. हरी म्हणजे भगवान विष्णू आणि हर म्हणजे भगवान शिव, या दोन्ही शक्तींचे एकत्रित स्वरूप येथे पूजले जाते, म्हणून या क्षेत्राला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मंदिराचा इतिहास फार जुना मानला जातो. काही इतिहासकारांच्या मते हे मंदिर यादवकालीन असावे. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आणि नंतर पेशव्यांच्या काळात या मंदिराला अधिक महत्त्व मिळाले. बालाजी विश्वनाथ व पेशवे घराण्याचे हे कुलदैवत मानले जाते. पेशवे नियमितपणे इथे येत असत. मंदिर परिसर बघून झाल्याच्या नंतर आता आपण प्रदक्षिणा मार्गाच्या दिशेने जाऊया. प्रदक्षिणा मार्ग मंदिराच्या मागून जातो. प्रदक्षिणा मार्ग 1 कोस इतका दूर आहे. ब्रह्मगिरी आणि विष्णुगिरी या 2 पर्वतांच्या मधून एक घळ गेलेली आहे. त्या घळीच्या मधून खाली उतरलं की आपण प्रदक्षिणा मार्गाला लागतो आणि त्या घळीतून खाली उतरलं की असं होऊन आपण पुन्हा मंदिराच्या इथे जाऊन पोहोचतो. प्रदक्षिणा मार्गाला जाण्यासाठी 25 ते 30 पायऱ्या लागतात. त्यानंतर प्लेन रोड लागतो आणि 25 ते 30 पायऱ्या चढल्याच्या नंतर प्लेन रोड थोडासा क्रॉस केल्याच्या नंतर आपण प्रदक्षिणा मार्गाच्या इथे येऊन पोहोचतो. तर माझ्या उजव्या हाताला द्रोणागिरी आणि डाव्या हाताला विष्णुगिरी पर्वत आहे.
त्याच्या मधून ही घळ गेलेली आहे, जी की आपल्याला प्रदक्षिणा मार्गापर्यंत नेऊन पोहोचवते. हरिहरेश्वराचा प्रदक्षिणा मार्ग हा महाराष्ट्रातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आणि आध्यात्मिक प्रदक्षिणा मार्गांपैकी एक मानला जातो. इतर मंदिरांप्रमाणे ही प्रदक्षिणा मंदिराभोवती नसून समुद्र किनारा, खडकाळ डोंगर आणि नैसर्गिक कातळ यांच्यामधून पूर्ण केली जाते. तिथूनच पुढे आलं की आपल्याला प्रसिद्ध गणेश घळ पाहायला मिळते. समुद्राच्या कातलात तयार झालेली ही नैसर्गिक घळ आणि इथून येणारं गोड पाणी पाहून आजही अनेक भाविक आणि पर्यटक आश्चर्यचकित होतात. हरिहरेश्वरचा एक कोस दूर असलेला सुप्रसिद्ध प्रदक्षिणा मार्ग तुम्हाला माहीत असेल. त्याच प्रदक्षिणा मार्गाने पुढे जाताना समुद्राच्या लाटांपासून तयार झालेले काही खडकांचे नैसर्गिक प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते, जी की खूप सुंदर वाटते बघायला. आणि याच दिशेने आपण पुढे गेल्यावर आपली प्रदक्षिणा मार्ग चालू होतो. असे मानले जाते की हा मार्ग स्वयं भगवान शंकराचा रूप मानले जाणाऱ्या हरिहरेश्वर पर्वताभोवती फिरतो. त्यामुळे या पर्वताची प्रदक्षिणा करणे हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. प्रदक्षिणा मार्ग संपवून आपण पुन्हा मंदिर परिसरामध्ये येऊन पोहोचतो. प्रदक्षिणा मार्गामध्ये आपल्याला नैसर्गिकरित्या तयार झालेल्या खडकांच्या प्रतिकृती पाहायला मिळतात. त्यानंतर आज तर आम्ही गेलो होतो तर पाणी इतकं वाढलेलं, पण आम्ही तरी पण आपल्या लोकल माणसाला विचारून तिथनं आलो. तर हरिहरेश्वराच्या पवित्र भूमीतील इतिहास, श्रद्धा आणि निसर्गाचा अनुभव घेतल्यानंतर आता आपल्या प्रवासाचा पुढचा टप्पा सुरू होतो. समुद्र किनाऱ्यालगतच्या रम्य रस्त्यावरून जवळपास 35 किलोमीटरचा प्रवास करत आपण निघालो आहोत दिव्यागरच्या दिशेने. कोकणातील हिरवीगार झाडी, नारळ, सुपारीच्या बागा आणि समुद्राची साथ घेत हा प्रवास आणखी सुंदर होत जातो. आणि अखेर आपण पोहोचलो आहोत दिव्यागरमधील सर्वात प्रसिद्ध आणि ऐतिहासिक स्थळांपैकी एक सुवर्ण गणेश मंदिर आहे. एकेकाळी जमिनीखालून सापडलेल्या सुवर्ण गणेश मुखवट्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेले हे मंदिर आज लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र बनले आहे. चला तर मग जाणून घेऊया या मंदिराचा इतिहास आणि त्यामागील रंजक कथा. 17 नोव्हेंबर 1997 साली दिव्यागर गावच्या रहिवासी द्रौपदी धर्म पाटील यांना त्यांच्या सुपारीच्या शेतामध्ये शेती करत असताना एका खोलवर मातीच्या गड्ड्यामध्ये एक तांब्याची पेटी सापडली. सगळ्या गावकऱ्यांना बोलवण्यात आले. ही खबर दिव्यागरमध्ये वाऱ्यासारखी पसरली. सगळ्या गावकऱ्यांच्या समोर ती पेटी उघडण्यात आली आणि त्या पेटीमध्ये तब्बल 1.5 किलो वजनाचा गणपती बाप्पाचा मुखवटा सापडला. त्यानंतर ही खबर संपूर्ण महाराष्ट्रावर वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर या दिव्यागरला विशेष महत्त्व मिळाले. त्यानंतर तो मुखवटा सुवर्ण गणेश मंदिरात ठेवण्यात आला. नंतर 24 मार्च 2012 रोजी बाप्पाच्या मुखवट्याची चोरी झाली. काही काळानंतर चोर तर भेटले, पण बाप्पाचा मुखवटा मात्र विटलवलेल्या अवस्थेत भेटला. सुवर्ण गणेश मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर आता आपण निघालो आहोत दिव्यागरच्या आणखी एका ऐतिहासिक ठेव्याकडे. कोकणाच्या या शांतभूमीत अनेक प्राचीन मंदिरे आजही इतिहासाच्या साक्षीदाराप्रमाणे उभी आहेत. आणि अशाच एका मंदिरासमोर आता आपण येऊन पोहोचलो आहोत. रूपनारायण मंदिर. शतकानुशतके श्रद्धा आणि परंपरा जपत उभ्या असलेल्या या मंदिराची वास्तू आणि इतिहास आजही अनेकांना आकर्षित करतो. चला तर मग जाणून घेऊया रूपनारायण मंदिराचा इतिहास आणि त्यामागील वैशिष्ट्यपूर्ण कथा. तर मंदिरात असलेली विष्णूची मूर्ती दक्षिण भारतातील ग्रेनाइट स्टोन पासून तयार केलेली आहे. हे मंदिर 13व्या शतकात शिलार राजवटीत बांधलं गेलं असं मानलं जातं. काही इतिहासकारांच्या मते मूर्ती 9व्या किंवा 13व्या शतकातली असावी. 1060च्या ताम्रपटामध्ये दिव्यागरला दीपकागार असं सुद्धा म्हटलं गेलं आहे. काही ठिकाणं त्यांच्या इतिहासामुळे प्रसिद्ध होतात, तर काही ठिकाणं कोणताही गाजावाजा न करता शतकानुशतके काळाची साक्ष देत उभी असतात. दिव्यागरच्या अशाच शांत कोपऱ्यात वसलेलं आहे उत्तरेश्वर मंदिर. या प्राचीन वास्तूकडे पाहिलं की एक गोष्ट प्रकर्षणात जाणवते. काळ बदलला, राजे बदलले, साम्राज्य आली आणि गेली, पण श्रद्धेची ही ज्योत मात्र आजही तेवढ्याच तेजाने प्रज्वलित आहे. मंदिर परिसरातील शांतता, सभोवताली वसलेली हिरवाई आणि कोकणाच्या मातीचा सुगंध
हा अनुभव शब्दांपेक्षा जास्त काहीतरी सांगून जातो. अशा अनेक अनामिक कथा आणि आठवणी आपल्या कुशीत जपून ठेवलेल्या या भूमीचा निरोप घेत आता आपण निघालो आहोत आपल्या प्रवासाचा अंतिम आणि ऐतिहासिक टप्प्याकडे, श्रीवर्धनच्या दिशेने. सूर्य मावळत होता, पण आमचा प्रवास नाही. हरेहरेश्वर आणि दिव्यागारच्या आठवणी मनात साठवत आता निघालोय पुढच्या टप्प्याकडे, कारण या कोकण सफरीची खरी गोष्ट अजून बाकी आहे. भेटूया पार्ट 2 मध्ये श्रीवर्धनच्या भूमीत.